विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू अवर नेक्स्ट लेक्चर. आणि आज या लेक्चरमध्ये पाहणार आहोत काय डेव्हलपमेंट अँड बर्थ. ठीक आहे, आपण फर्टिलायझेशन पर्यंत आलो. आपण गॅमेट फॉर्मेशन पाहिलं, फर्टिलायझेशन पाहिलं, सगळं फर्टिलायझेशन झालं. आता डेव्हलपमेंट आणि बर्थ कशी होते एका नवीन बाळाची किंवा एका नवीन काय म्हणतात त्याला जीवाची, ते आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे, बघा डेव्हलपमेंट आणि बर्थ कशी होते, काय होतं, काय काय म्हणले. झायगोट फॉर्म्ड आफ्टर फर्टिलायझेशन इन ओव्हिडक्ट्स. म्हणजे जे काही ओव्हिडक्ट्स होते, आपण मागच्या लेक्चरमध्ये जे पाहिलं, आपण ती डायग्राम पाहिली तुम्ही. ठीक आहे, त्या ओव्हिडक्ट मध्ये काय होणार हो, झायगोट फॉर्म होणार. कशामुळे? फर्टिलायझेशन झाल्यामुळे. एक मेल गॅमेट, एक फिमेल गॅमेट, ते दोन एकत्र आल्यानंतर काय झालं, फर्टिलायझेशन होऊन पूर्ण होऊन काय झालं, झायगोट फॉर्म झालं. ते झायगोट कुठं झालं फॉर्म? ओव्हिडक्ट मध्ये. ठीक आहे, आपण तो रस्ताही पाहिला. ठीक आहे, त्या ओव्हिडक्ट मध्ये मग जेव्हा हे झायगोट फॉर्म झालं तेव्हा काय होतं, रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होतं. हे रिपीटेटिव्ह मायटोटिक जेव्हा डिव्हिजन होतं तेव्हा ते कशात फॉर्म होतं, ते हे रिपीटेटिव्ह जेव्हा मायटोटिक डिव्हिजन होतं ते कशामध्ये फॉर्म होतं, ते फॉर्म होतं ते एम्ब्रिओ मध्ये. जेव्हा आता बघा, एक तर मेल गॅमेट फिमेल गॅमेट आले, फर्टिलायझेशन झालं, तिथं काय झालं, झायगोट फॉर्म झालं. झायगोटच्या नंतर रिपीटेटिव्ह मायटोटिक डिव्हिजन काय होऊन फॉर्म झालं, एम्ब्रिओ फॉर्म झाला. तो एम्ब्रिओ कुठे जाणार, एम्ब्रिओ जाणार आहे युटेरस कडे. आणि जेव्हा तो युटेरस मध्ये जाईल, त्या युटेरस मध्ये तो काय होईल, इम्प्लांट होईल. म्हणजे तिथे चिटकून तो बसण्याचं काम करेल. युटेरस मध्ये तो चिटकून बसला. आता चिटकून बसलाय, मग ह्याला आता पुढे जाण्यासाठी किंवा मोठं होण्यासाठी आता कशाची गरज आहे हो, साहजिकच गरज आहे त्याला फूडची किंवा अन्नाची किंवा एनर्जीची, असं आपण म्हणू. ठीक आहे, मग ते एनर्जीची गरज असल्यामुळे तिथं काय होणार हो, त्याच्या भोवती हा प्लासेंटा फॉर्म होणार. हा प्लासेंटा काय करतो, हा प्लासेंटा फूड सप्लायचं काम करतो. कोणाला? त्या झायगोटला, तो एम्ब्रिओला, जो की कुठे अटॅच झाला आहे, कुठे इम्प्लांट झाला आहे, युटरस मध्ये. ठीक आहे, मग हे प्लासेंटा त्याला फूड सप्लाय करण्याचं काम करत असतं. ठीक आहे, मग तिथं काय होतं, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट कम्प्लिशन होते. कधी? 9 महिन्यामध्ये आफ्टर फर्टिलायझेशन. मग फर्टिलायझेशन झाल्यानंतर 9 महिन्यामध्ये ही एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट कंप्लीट होते आणि एक नवीन जीव तिथं तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो, ज्याचा पुढे जाऊन जन्म होणार आहे. ठीक आहे, मग या डेव्हलपमेंट आणि बर्थ साठी तुम्हाला काय पाहायचं आहे, डायग्राम नंबर 3.20. ठीक आहे, मग आता तुम्हाला माहित झालं, काय माहित झालं, मेल ट्रान्सफर्स एक्स और वाय सेक्स क्रोमोझोम. ठीक आहे, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिल्याप्रमाणे. आणि फिमेल ट्रान्सफर्स ओनली एक्स क्रोमोझोम. ठीक आहे, हे लक्षात घ्या, फिमेल ओनली एक्स क्रोमोझोम पाठवते आणि मेल काय पाठवतो, एक्स किंवा वाय सेक्स क्रोमोझोम. मग इथं मेल घेतलं एक्स और वाय, फिमेलचं घेतलं एक्स. आता दोनाचं बघा क्रॉस लिंकिंग केलं तर काय होईल, मेलचं एक्स आणि फिमेलचं एक्स मिळून एक्स एक्स तयार होईल. म्हणजेच काय, गर्ल जन्माला येईल. आणि मेलचं वाय आणि फिमेलचं एक्स मिळून एक्स वाय तयार होईल. म्हणजेच काय, बॉय जन्माला येईल. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो का, जे बाळाला जो जन्म घालणार आहे किंवा बाळाला काही जन्म त्याचा जो सेक्स आहे तो बॉय असो किंवा गर्ल असो, हे टोटली कोणावर डिपेंड आहे हो, हे टोटली डिपेंड आहे मेल वरती, ना की फिमेल वरती. कारण फिमेलचा तर एकच सेक्स क्रोमोझोम आहे, तो ही एक्स. आता मेलचाच आहे एक्स किंवा वाय. एक्स आला तर मेल कडून एक्स आला तर फिमेल, आणि मेल कडून वाय आला तर मेल. अशा प्रकारे हे त्या कशाचं डिटेक्शन, आपण चाइल्डचं डिटेक्शन म्हणू शकतो. आणि हे कोणावर डिपेंड आहे, पूर्णपणे मेलवर. त्यामुळे फिमेलला दोष देणं बंद करायला हवं. ठीक आहे, आपली एक सोसायटी म्हणून ही जबाबदारी, ही रिस्पॉन्सिबिलिटी आपली आहे की फिमेलला नेहमी दोष दिला जातो, तो दोष दिला गेला नाही पाहिजे. ठीक आहे, लक्षात ठेवा. बघा, डेव्हलपमेंट झाली आणि बर्थ ही झाली. आता नेक्स्ट प्रोसेस पाहिजे आहे काय, मेन्स्ट्रुअल सायकल. ते कोणामध्ये पाहायला मिळते, फिमेल्स मध्ये. त्यासाठी तुम्हाला पाहिजे फिगर नंबर 3.21. ठीक आहे, आता बघा, एक काय काय म्हणले, आता हे कशात दिवसावाईज तुम्हाला दिले गेले. ठीक आहे, म्हणजे माहिती म्हणून ह्या दिवसाला हे होतं, मग त्या दिवसाला पुढे काय होतं, कोणता हार्मोन रिलीज होतो, तो हार्मोन रिलीज झाल्यानंतर मग काय होतं, मग त्याचं पुढे काय होतं, आणि मग शेवटी ते सायकल आणखी रिपीट कसं होतं, हे सगळं तुम्हाला या सायकलमध्ये सांगितले गेले. ठीक आहे, बघा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अंडरगोज सर्टन चेंजेस ॲट द प्युबर्टी. आता हे तुम्हाला माहित होतं काय, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असते ते प्युबर्टीला अंडर सर्टन चेंजेस मध्ये जाते. मग ते चेंजेस गेल्यानंतर काय होतं, दोज चेंजेस रिपीट ॲट इंटरव्हल ऑफ 28 और 30 डेज. म्हणजे जे काही चेंजेस असतात ते रिपीट होतात कधी, 28 to 30 डेज. इच 28 to 30 डेज, म्हणजेच प्रत्येक महिन्याला म्हणायला काय हरकत आहे का. ठीक आहे, आपण
हे कॉमनली एक महिना म्हणू, ठीक आहे. मग हे प्रत्येक महिन्याला हे रिपिटेटिव्ह चेंजेस होत असतात आणि त्याच रिपिटेटिव्ह चेंजेसला आपण काय म्हणतो, मेन्स्ट्रुअल सायकल, ठीक आहे. म्हणजे हे कंटिन्युअस होतं, हे रिपीट होतं एका फॉर्म मध्ये, एका महिन्यानंतर रिपीट होतं, त्यामुळे ते सायकल मध्ये रिपीट होत असल्यामुळे त्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणतो, ठीक आहे. ही झाली याची सिंपल डेफिनेशन. ही कशी नॅचरल प्रोसेस आहे, ठीक आहे. म्हणजे हे नॅचरल देवाने दिलंय किंवा असं म्हणण्यापेक्षा ठीक आहे, ठीक आहे, ती फिमेल मध्ये ते नॅचरल प्रोसेसच आहे, ठीक आहे, प्राकृतिक प्रोसेस आहे, ठीक आहे. मग ती कोण कंट्रोल करतं, त्याला कंट्रोल करणारे आहेत 4 हार्मोन्स. कोणकोणते? एक आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, त्यालाच आपण FSH म्हणतो. म्हणजे हेच बघा, फॉलिकलचं F, स्टिम्युलेटिंगचं S आणि हार्मोनचं H, त्यालाच आपण फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणत असतो, ठीक आहे. दुसरा आहे ल्युटिनायझिंग हार्मोन, त्याला आपण काय म्हणतो, LH शॉर्ट फॉर्म मध्ये. तिसरा आहे इस्ट्रोजन आणि चौथा आहे प्रोजेस्टेरॉन. हे 4 जे हार्मोन आहेत ते मेन्स्ट्रुअल सायकलला कंट्रोल करण्याचं काम करतात, ठीक आहे. ते कशा प्रकारे करतात हे आपण बघूया, ठीक आहे. मग प्रोसेसची सुरुवात कशी होते बघा, कशी होते. एक फॉलिकल इन ओव्हरी स्टार्ट्स डेव्हलपिंग, म्हणजे एक जो फॉलिकल असतो ओव्हरी मधला तो डेव्हलप व्हायला स्टार्ट करतो अंडर FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, जो की फॉलिकलला डेव्हलप करण्यासाठी मदतीचा असतो, त्याला स्टिम्युलेट करतो आणि त्याला डेव्हलप करण्यासाठी भाग पाडतो. काय? एका फॉलिकलला इन विच oocyte प्रेझेंट, ज्याच्यामध्ये oocyte प्रेझेंट असते, म्हणजेच काय, फिमेल रिप्रोडक्टिव्ह गॅमेट, ठीक आहे. मग आता हा oocyte तिथे प्रेझेंट आहे. मग त्याचं काय होतं, डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रेट इस्ट्रोजन. आता बघा, हे जे डेव्हलपिंग फॉलिकल असतं म्हणजे कोणाच्या अंडर, FSH च्या अंडर ते डेव्हलप होत असताना ते काय सिक्रेट करतं, इस्ट्रोजन नावाचा हार्मोन सिक्रेट करतं. मग तिथे काय होतं, एंडोमेट्रियम ऑफ युटेरस स्टार्ट टू डेव्हलप ड्युरिंग फर्स्ट सायकल. मग जेव्हा केव्हा ही मेन्स्ट्रुअल सायकलची पहिली सायकल होत असते बघा, प्युबर्टीला जेव्हा फिमेल येते तेव्हा ती पहिली सायकल होत असते, तेव्हा काय होतं, एंडोमेट्रियम ऑफ युटेरस काय करतं, डेव्हलप व्हायला स्टार्ट करतं. मग हे डेव्हलप होत असताना आता त्याचं काय होतं, नंतर दुसऱ्या सायकलच्या वेळी, आता बघा पहिल्यांदा तर ते डेव्हलप झालं, पण दुसऱ्या सायकलच्या वेळी त्याचं काय होणार, रिजनरेशन ऑन सबसिक्वेंट सायकल, म्हणजे नेक्स्ट सायकल होण्या अगोदर ते काय होणार, रिजनरेट होणार. कशाच्या अंडरमध्ये, इस्ट्रोजनच्या अंडरमध्ये. हे जे की इस्ट्रोजन कोण सोडलं होतं, ते अंडर FSH जेव्हा डेव्हलप होत होतं oocyte, त्यावेळेस त्या डेव्हलपिंग फॉलिकलनी इस्ट्रोजन सोडलं होतं आणि त्याच्याच अंडरमध्ये हे एंडोमेट्रियम सबसिक्वेंट सायकलमध्ये रिजनरेट होण्याचं काम करतं, ठीक आहे. अशा प्रकारे ह्या इस्ट्रोजनचं काम आपल्याला पाहायला मिळालं बघा. फर्स्ट सायकलला काय झालं, एंडोमेट्रियम फॉर्म झालं, पण आता त्याचं फॉर्म झाल्यानंतर ते निघून पण जाणार आहे, ठीक आहे, ज्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल म्हणणार आहोत, ठीक आहे. मग ते निघून गेलं, पण आता नंतरच्या सायकलला आणखी ते लागल, त्या नंतरच्या सायकलला लागण्यासाठी हे इस्ट्रोजन नावाचं जे हार्मोन आहे ते काम करतं आणि ह्या एंडोमेट्रियमला रिजनरेट करण्याचं काम करतं, ठीक आहे. मग पुढे काय होतं, आता बघा इकडे तर आपला डेव्हलपिंग चालू आहे, फॉलिकल आपला डेव्हलप होत आहे. मग मीनवाईल काय होतं, हे जे डेव्हलपिंग फॉलिकल होतं ते काय झालं, डेव्हलप झालं. आता डेव्हलप झाल्यानंतर तिथे एक हार्मोन सिक्रेट होतो, कोणता, ल्युटिनायझिंग हार्मोन. आणि ते ल्युटिनायझिंग हार्मोन सिक्रेट झाल्यामुळं तो जो डेव्हलपिंग फॉलिकल होता तो काय होतो, फुगतो आणि तो बस्ट होतो. एकदा का तो बस्ट झाला तर तेव्हा काय होतं, oocyte रिलीज होतो आणि जेव्हा हे oocyte रिलीज झाला तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, ओव्हुलेशन. आणि ह्या प्रोसेसला आपण ओव्हुलेशन म्हणून सोडून देतो, ठीक आहे. मग इथं काय झालं, ओव्हुलेशन डन झालं, जिथे की oocyte बाहेर आला ते बस्ट होऊन फॉलिकल मधून, ठीक आहे. मग जे उरलेलं जे बस्ट होतं, उरलेलं जे फॉलिकल होतं बस्ट झाल्यानंतर म्हणजे फुटल्यानंतर जे काही फॉलिकल ते उरलं होतं त्याला आपण काय म्हणतो, कॉर्पस ल्युटियम असं म्हणतो. आणि ते कॉर्पस ल्युटियम काय करतं, एक हार्मोन सिक्रेट करतं, कोणता, प्रोजेस्टेरॉन, ठीक आहे. मग ते प्रोजेस्टेरॉनचं काम काय बघा, अंडर प्रोजेस्टेरॉन काय होतं, एंडोमेट्रियल ग्लँड सिक्रेशन होतं, जे काही एंडोमेट्रियम फॉर्म झालं होतं युटेरसमध्ये त्या ग्लँडचं सिक्रेशन होतं. आणि ते सिक्रेशन झाल्यानंतर आता हे एंडोमेट्रियम रेडी आहे कशासाठी, एम्ब्रिओला इम्प्लांट करण्यासाठी. म्हणजे बघा, फर्टिलायझेशन झालं, झायगोट फॉर्मेशन झालं, एम्ब्रिओ फॉर्मेशन झालं, आता ते एम्ब्रिओ जाऊन चिटकण्यासाठी तयार आहे कुठे, युट्रेसमध्ये. त्या युट्रेसमध्ये मग काहीतरी लेअर लागेल, त्या युट्रेसमध्ये मग लेअर आहे एंडोमेट्रियम नावाची. आणि त्या एंडोमेट्रियमला अटॅच होण्याचं काम कोण करतं, एम्ब्रिओ, अंडर प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन. अंडर प्रोजेस्टेरॉन म्हणजे हे प्रोजेस्टेरॉन काय करते, एंडोमेट्रियल सिक्रेशन करतं आणि त्या एंडोमेट्रियमला असं बनवतं जेणेकरून हा एम्ब्रिओ तिथे जाऊन चिटकला पाहिजे आणि तिथे त्याची डेव्हलपमेंट सुरू झाली पाहिजे. मग त्याच्यानंतर एम्ब्रिओच्या भोवती प्लासेंटा आला, फूड सप्लाय आला, अशा प्रकारे ही सगळी प्रोसेस होत गेली, ठीक आहे. मग अशा प्रकारे हे सगळं झालं पाहिजे, हे प्रोजेस्टेरॉनचं काम आहे. मग आता बघू, हा oocyte तर आता रिलीज झालाय, मग ह्या
रिलीज झालेल्या oocyteचं पुढे काय होतं. आता आपला oocyte रिलीज झाला होता, ल्युटेनायझिंग हार्मोन तिथं काय केलं होतं, त्या बस्ट केला होता फॉलिकलला आणि LH सर्ज तिथे झाला होता. त्या सर्जमुळे oocyte हा रिलीज झाला होता. मग आता त्या oocyteचं पुढे काय होतं, इफ oocyte नॉट फर्टिलायझड विदिन 24 आवर्स, जेव्हा ते ओव्हुलेशन होतं आणि oocyte रिलीज होतो, जर का तो 24 आवर्स मध्ये नेक्स्ट जर फर्टिलाइज नाही झाला तर काय होतं, जो तो कॉर्पस ल्युटियम असतो, जो उरलेला फॉलिकलचा पार्ट, तो इनॅक्टिव्ह असतो आणि तोच पुढे जाऊन आपण त्याला काय म्हणतो, कॉर्पस अल्बिकन्स. आता बघा, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे हार्मोन्स होते त्यांचं सिक्रेशन कम्प्लिटली बंद झालं. ठीक आहे, ओव्हुलेशन झालं, oocyte आलं, पण तिथे स्पर्म आला नाही आणि त्यामुळे काय झालं, आता इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन काही काळानंतर त्यांचं सिक्रेशन बंद करणार आहे. ठीक आहे, इस्ट्रोजन मदत करणार होता एंडोमेट्रियलच्या लाइनिंगला फॉर्म करण्यासाठी आणि प्रोजेस्टेरॉन करणार होता एंडोमेट्रियलचे जे हार्मोन्स होते त्याला सिक्रेट करून एम्ब्रियोला इम्प्लांट करण्यासाठी तो मदतीस येणार होता. पण आता या दोघांचं सिक्रेशन कम्प्लिटली बंद झालं, म्हणजे काय, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन कम्प्लिटली बंद झालं. तेव्हा काय होतं, मग एंडोमेट्रियम डिजनरेट करायला स्टार्ट करतो. मग जेव्हा हा एंडोमेट्रियम डिजनरेट होतो तेव्हा काय होतं, टिश्यू ऑफ डिजनरेटेड एंडोमेट्रियम अँड अनफर्टिलाइज्ड ओव्हम डिस्कार्डेड आउट थ्रू वजायना. मग जे काही टिश्यू होते आता एंडोमेट्रियमचे आणि जे ओव्हम होतं, जे अनफर्टिलाइज्ड ओव्हम होतं, त्याला आता बाहेर काढून टाकण्याचं काम करण्यात येतं थ्रू वजायना. मग त्या वेळेस काय होतं, विथ कंटिन्युअस ब्लिडिंग होते अप्रॉक्सिमेटली 5 दिवस. ही 5 दिवस ही ब्लिडिंग चालत असते कंटिन्युअसली, कारण हे टिश्यू आपण बाहेर काढून फेकण्याचं काम करत असतं. ठीक आहे, मग तेव्हाच त्या प्रोसेसला काय म्हणतात, मेन्स्ट्रुएशन असं म्हणतात. ठीक आहे, आणि ह्याच प्रोसेसला आपण आला होता काय, मेन्स्ट्रुएशन असं म्हणतो. मग हे मेन्स्ट्रुएशन आता कधीपर्यंत चालणार आणि कधी थांबणार हेही जाणून घेतलं पाहिजे. मग जर का इफ अनलेस oocyte फर्टिलाइज्ड अँड एम्ब्रियो इम्प्लांटेड, मग जर का oocyte फर्टिलाइज झाला, नेक्स्ट 24 आवर्स मध्ये स्पर्म तिथे जाऊन त्याला काय होणार, फर्टिलाइज करण्याचं जर काम केलं, तर तेव्हा काय होणार, दिस प्रोसेस रिपीटेड एव्हरी मंथ. जर ती प्रोसेस झालीच नाही, म्हणजे काय, फर्टिलायझेशन झालंच नाही, तर ही जी प्रोसेस होती मेन्स्ट्रुएशनची ती कंटिन्युअस चालणार प्रत्येक महिन्याला. पण जर का हा एम्ब्रियो इम्प्लांट झाला, म्हणजे काय, oocyte आणि स्पर्मचं मिळून फ्युजन झालं, फर्टिलायझेशन झालं, एम्ब्रियो फॉर्म झाला, तो एम्ब्रियो जाऊन जर इम्प्लांट झाला कुठे, एंडोमेट्रियलला, तर काय होईल, हे मेन्स्ट्रुएशन नावाची सायकल आहे, हे मेन्स्ट्रुएशन जी प्रोसेस आहे ती स्टॉप होईल. आणि स्टॉप कधीपर्यंत होईल, टिल पार्च्युरेशन. पार्च्युरेशन म्हणजेच काय, टिल पिरियड ऑफ ब्रेस्ट फिडिंग. म्हणजे जोपर्यंत ही ब्रेस्ट फिडिंगचा पिरियड चालेल तोपर्यंत ही मेन्स्ट्रुअल सायकल कम्प्लिटली बंद होण्याचं काम करते किंवा कम्प्लिटली नाहीशी होते. ठीक आहे, मग आता पुढे काय होतं बघू. बघा, आता हे काय होतं, इथंपर्यंत ही मेन्स्ट्रुएशन ही प्रोसेस होती आणि मेन्स्ट्रुअल सायकल ही अशा प्रकारे विविध काय म्हणतात, हार्मोनच्या प्रकारे कंट्रोल केली जात होती आणि प्रत्येक दिवसाला काय काय होत होतं हे आपण पाहिलं. ठीक आहे, आता ह्या मेन्स्ट्रुएशन सायकलच्या वेळेस बघा, वुमन काय असते, सिव्हिअर पेन मध्ये असते. ही एक नॅचरल प्रोसेस आहे, पण त्यावेळेस वुमन्स ह्या सिव्हिअर पेन मध्ये असतात आणि त्यांच्यामध्ये खूप सारी विकनेस येते. बघा, ब्लिडिंग होत असताना खूप सिव्हिअर पेन येत असल्यामुळे त्यांच्यामध्ये विकनेस येणे साहजिकच आणि त्यांच्यामध्ये खूप सारी विकनेस येत असते. ठीक आहे, म्हणून त्या पिरियडमध्ये त्यांची काळजी घेणं हे खूप महत्वाचं ठरतं. ठीक आहे, आता या मेन्स्ट्रुएशनच्या पिरियडमध्ये इन्फेक्शनचेही चान्सेस असतात, त्यामुळे काय, हायजीनची काळजी घेणं किंवा ते स्वच्छतेची काळजी घेणं खूप खूप गरजेचं आहे. बघा, जुन्या ज्या रूढी परंपरा होत्या त्यावेळेस काय होतं, हे जे सायकल आलं तेव्हा काय, त्या त्या स्त्रीला घराच्या दूर किंवा घरापेक्षा थोडंसं वेगळं राहण्यासाठी सांगितलं जायचं. पण आता ते कमी 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 होत आले. आता त्याच्यामध्ये खूप सारे सॅनिटरी पॅड्स आलेत, तेही घालून आपल्याला आता हायजीन मेंटेन करता येते. ठीक आहे, अशा प्रकारे त्या हायजीनची आपल्याला काळजी घेतली पाहिजे, कारण इन्फेक्शन नाही झालं पाहिजे. अशा प्रकारे होते ही मेन्स्ट्रुअल सायकल. आजचं लेक्चर हे कसं वाटलं, काय वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.